तू तेच रील्सच्या माध्यमातून कोकणची संस्कृती, माणसं किंवा इथली स्थळं असतील वेगवेगळी, तर ती दाखवतेस. तर तुला अजून काय वाटतं की कोकणासाठी या माध्यमातून अजून काय करता येण्यासारखं आहे? मला असं वाटतं की आपण जसं कोकण दाखवतोय, म्हणजे मुंबईमध्ये जी तरुणाई आता गेली आहे पैसे कमवण्याच्या पाठीमागे, ते इतके मिस करतात ना कोकण, की त्यांच्या खूप कोकणातल्या आठवणी कैद आहेत त्यांच्या मनामध्ये. बरोबर. आणि त्यांचं असं होतंय की जॉबला सुट्टी मिळत नाही, कोकणात येणं होत नाही. आणि मी कोकणातले व्हिडिओज टाकलेत म्हटल्यावरती इतके कमेंट्स आहेत ना त्याच्या खाली, की गीतांजली आम्ही सुद्धा असेच कपडे धुवायला जायचो ग व्हायामध्ये, आणि असेच काजू निवडायला जायचो, आम्ही ते दिवस खूप मिस करतोय. तर मला असं वाटतं की जी लोक इथे येऊ शकत नाहीत ना, त्यांच्यापर्यंत आपला जो कोकण आहे, आपल्या कोकणातला निसर्ग आहे, अशी हसती खेळती हवा आणि एकदम गोड प्रेमळ समंजस माणसं आहेत ना, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवली पाहिजे. त्याचबरोबर आपली खाद्य संस्कृती असेल, आंबा, नारळ, त्याच्यानंतर उडदाचे वडे आहेत, घावणे आंबोळी आहेत, हे सुद्धा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं तर कोकणातल्या ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा चांगला रोजगार मिळेल. आणि हेच ते माध्यम आहे की आपण कोकण आपल्या नजरेतून लोकांना दाखवू शकतो. बरोबर. तुला अजून काय वाटतं की कोकणाच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने अजून कोणत्या गोष्टी झाल्या पाहिजेत, किंवा कोणत्या अजून प्लेसेस आहेत ज्या एक्सप्लोअर अजून झाल्या पाहिजेत? किंवा कारण कसं आहे, कोकणात निसर्ग खूप छान आहे, समृद्ध आहे आपला निसर्ग, तर इथे रोजगाराच्या दृष्टीने पण काही संधी उपलब्ध झाल्या आहे. समज ह्याचे असतील, पर्यटनाचे असतील, तर ते इथल्या लोकांसाठी बरं होईल. म्हणजे लोकांना इथे राहायचं आहे पण रोजगारासाठी म्हणून त्यांना बाहेर राहावं लागतं, आणि मग ते कोकण मिस करतात, म्हणून ते मग व्हिडिओच्या माध्यमातून, रील्सच्या माध्यमातून बघत असतात. तर तुला असं काय वाटतं? मला असंच वाटतं की लोक म्हणतात की गावामध्ये राहिलंच काय आहे, बंद घरं, वृद्ध माणसं आणि तरुणाई तर नाहीच राहिली. याचं कारण काय आहे की आपल्या कोकणामध्ये मुलं शिकतात, खूप शिकतात, पण त्यांच्या लेवलचे जॉब मिळत नाहीत कोकणामध्ये, म्हणून त्यांना बाहेर जावं लागतं. तर मला असं वाटतं की कोकणामध्ये रिफायनरी ही होऊ नये, जेणेकरून आपलं जे निसर्ग सौंदर्य आहे ते आपण गमावून बसू कुठल्याही पर्यटनाच्या नावाखाली किंवा जॉबच्या नावाखाली. पण असा काहीतरी मार्ग निघाला पाहिजे की त्यातून आपली जी तरुणाई आहे ती गावातच राहून जॉब करू शकतील. पण त्याच्यासाठी एवढं मोठं रिफायनरी करायची वगैरे गरज आहे असं वाटत नाही. उद्योगधंदे आले पाहिजेत, फक्त ते निसर्गाला हानी करणारे नसावेत. हो. असं तुझ्या या प्रवासात घरच्यांचा तुला कसा सपोर्ट आहे? घरच्यांचं सांगायचं म्हटलं तर टिकटॉकच्या वेळी मी चोरून करायचे, म्हणजे घरची लोक बाहेर गेली ना की मग पूर्ण दरवाजे बंद करायचे, खिडक्या बंद करायच्या सगळ्या, आणि तयारी करायची पटकन, आणि मग व्हिडिओज करायचे. आणि घरची लोक येत आहेत असं वाटलं की पटापट तो ट्रायपॉड वगैरे काढायचा, मोबाईल काढायचा, असे मी गुपचूप व्हिडिओ केले. कारण मला माहित होतं की घरची लोक मला ओरडणार की हे काय करतेस. आणि त्याचप्रमाणे जेव्हा त्यांना वाटायचं ना की मी व्हिडिओज करते आणि स्टडीकडे लक्ष न देता इथे जास्त लक्ष देते, तेव्हा ते मला ओरडायचे की काय करतेस, तू स्टडी कर ना, करिअर कडे लक्ष दे. आणि तेव्हा त्यांचा सपोर्ट नव्हता. पण जेव्हा त्यांनी स्वतः बघितलं ना की अगदी लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध माणसं आहेत ना, ती कमेंट मध्ये म्हणजे कौतुक करायची, म्हणजे अगदी भरभरून कौतुक करायची. मग ते त्यांनी जेव्हा वाचलं, बघितलं, आणि जी आजूबाजूचीच लोक सांगायला लागली की तुमची मुलगी काय छान एक्सप्रेशन देते, छान व्हिडिओज करते, तेव्हा त्यांनाच असं प्राऊड फील व्हायचं. कदाचित ते कधी बोलले नाहीत मला, पण व्हायचं. मग तेव्हा मला ते असं टोकायचं बंद केलं त्यांनी की इथे लक्ष दे, हे नको करूस, जे चाललंय तसं चालू दे. कारण मी स्टडीमध्ये सुद्धा चांगलीच होते आणि ते सांभाळून मी हे सुद्धा करतच होते. आणि आता जर म्हणायला गेलं तर त्यांच्या समोरच आहे जे सगळं आहे ते, त्यामुळे आता मला ते रोकटोक नाही करत, उलट ते जेवढा सपोर्ट करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतात.